संत तुकाराम 1936 चा भाग 1 मध्ये आपलं स्वागत आहे। मी श्रावशक डिवोशनल चॅनल वर आपलं स्वागत करतो। चला पाहूया संत तुकाराम महाराजांचे जीवन आणि त्यांचे उपदेश जे आपल्या हृदयात भक्ती वाढवतील। संत तुकाराम 1936 भाग 1 में आपका स्वागत है। मैं श्रावशक डिवोशनल चैनल आपका स्वागत करता हूँ। आइए देखें संत तुकाराम महाराज का जीवन और उनकी शिक्षाएं जो आपके हृदय में भक्ति बढ़ाएंगी। आता नेमिलिया चित्ता पानिया पांडुरंग ज्ञानी पांडुरंग ज्ञानी पांडुरंग मनी पांडुरंग ज्ञानी जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ज्ञानी पांडुरंग ज्ञानी पांडुरंग मनी पांडुरंग ज्ञानी पडिले वळण इंद्रिया सकला पडिले वळण इंद्रिया सकला भाव तो निराळा निराळा भाव तो निराळा नाही तुझा पांडुरंग ज्ञानी पांडुरंग ज्ञानी पांडुरंग बने पांडुरंग ज्ञानी तुका म्हणे नेत्री केली ओळखण तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थ ते ध्यान तटस्थ ते ध्यान ध्यान बीटे वरी पांडुरंग ज्ञानी पांडुरंग ज्ञानी पांडुरंग मनी पांडुरंग ज्ञानी अभंग आम्ही नुकताच तयार केला आहे। पांडुरंग ज्ञानी पांडुरंग मनी पांडुरंग ज्ञानी पांडुरंग मनी जागृती पपानी पांडुरंग पांडुरंग ज्ञानी
पण त्या तुक्यानं या अभंगातील सालो म्हणे हे शब्द काढले आणि घातले तुका म्हणे. झाला त्याचा अभंग. शुक्ला सगळ्यांना सांगत की हा माझाच अभंग म्हणून. झाला लागले संत म्हणे संत. कक्का चोर आहे चोर म्हणे संत. अहो हा एवढाच काय, पण तो तुक्या आपले म्हणून जे अभंग म्हणतो ते सगळे असेच आहे. अगोदर अभंग करावे यानी आणि त्यात नुसतं तुका म्हणे घातलं की झाला त्याचा अभंग. मी सुद्धा पाहिजे तेवढे अभंग करेन. आहे काय त्यात तटस्थते ध्यान म्हणे. पक्का चोर आहे तो, पण भाव केवढा मोठा आणतो. गळ्यात माळा काय घालतो, काखेत तंबोरी काय घेतो. अहो अशानं का कुठे संत होतो. तू काय म्हणे आयशा नरा. हो चालू म्हणे. पाहिलं हे असं होत. आता आपलं बोलणं चाललं होतं ना, बसलं तेच तोंडात, पण त्याचं मूळ आहे हे असं. साडू म्हणे आयशा नरा मोदोनी मारा आल्या. पांडुरंग द्याने पांडुरंग द्याने पांडुरंग द्याने पांडुरंग द्याने पांडुरंग मने पांडुरंग द्याने. कुडचा बर नीर कुडचा बर नीर करी मशिला निर्मळ माझ्या त्या करी मशिला निर्मळ माझ्या त्या. काशी हे काशी फटकल घालून काय बसली या. आटप लवकर. मला वेळाचा लई कंटाळा आलाय. म्हशीचं काम तरी किती करायच तुझ्या. दुधाच्या थांब तरी देते का कधी. अरे आणले कानू माझ्या मायारसने जी मस मिळाली म्हणून तुम्ही हे दिवस बघतायसा. आता कुठं 10-5 वर्षात ती आटली या म्हणून तुमची जीभ चुरचुरायला लागली होय. माझी बाई ती लई पायगुणाची. दूध नाही तर नाही पण शांत तरी देते या. आई दूध दिलं असतं तर आम्ही प्यालो तरी असतो, पण श्याम काय खायचं आहे व्हय. चल चल. माझी बाई ती माहेराची मंगळाई माहेराची मंगळाई माहेराची मंगळाई माहेराची मंगळाई. दूध देईल दूध देई देई माझ्या म्हशीला माझी गुणाची बाई माझी गुणाची बाई. जीव अगदी भांडून गेला बाई. मी एकटं माणूस करू तरी काय. त्या पोरट्याजवळ बसून का म्हशीचं करू. आमचं ते येड पांडुरंग पांडुरंग म्हणी पांडुरंग धानी आगला ते तुमच्या पांड्याला. चला मंदी. पांडुरंग 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 पांडुरंग. महिना झाला घरात पोर माशावानी तग पडताय. त्याचं काय आहे का तुमच्या जीवाला. पांडुरंग धानी पांडुरंग म्हणी घ्या या कार्त्याला. काय
तो आजारी आहे ना. होय होय, तेच मागापासून तुमच्या मोहर वरडतो या. त्याला का वशात विषात करायचं आहे का नाही? अगं, पांडुरंगासारखा धन्वंतरी आणि विठ्ठलनामासारखा औषध त्रिभुवनात तरी मिळेल. बाळ, तू पांडुरंगाचं नाव घे म्हणजे बरा होशील. हं? पांडुरंग पांडुरंग खबरदार माझ्या, जीवन जीव हसडून काढील त्या पांड्याचं नाव घेतलंस तर. घरात एक केला तेवढं पुरे झालं. बघा बघा जरा डोळं फाडून छान पोरग म्हशीवानी वरडताय. ओरडणार नाही तर काय करेल बिचारा. तू त्याला माझ्या जवळही बसू देत नाहीस, आणखी तूही त्याच्याकडे बघत नाही. दिवसभर त्या दूध न देणाऱ्या म्हशी मागा. हा, माझ्या म्हशीचं नाव काढू नका. हा का? माहेरची आहे म्हणून? होय होय, माझ्या माहेरची आहे म्हणून. ती मला लई आवडती. काय म्हणणं आहे तुमचं? माहेरच्या वरुट्यानं आम्हा बायकांचं डोकं फुटलं तरी बरगत येत नाही त्यातनं कंडी. जवा तवा माझ्या माहेरचं नाव काढतायसा. आज नाही तर 4 वर्षानं माझी मजदूत देईल. पण रात दिवस तुम्ही त्या काळ्याचं नाव कुठतायसा. काय दिलं त्यानं? समजा घराचं वाटोळ केलं. खायला भाकरीचा तुकडा नाही ठेवला. पोरोबाला आजारी पाडली. त्या मेल्या काय तोंड्यानं माझ्या म्हशीचं दूध बी आटवलं. अगं, पण पांडुरंगाला का शिव्या देते? शिव्या? आता नुसते शिव्यावर ठेवत नाही. ह्या मागाला नेऊन आपडते त्याच्या मोर चांगली पाच खेटर मारते त्यात तुमच्या त्या धनवंतराला. पिट्या, काळ्या, माझ्या समजा घरात इस्कूट केलास. हे बघितलंस का माझ्या हातात काढायचे? बोल, ह्याचा बाप राज्य तुझ्या नावाने टाळकुटीत बसलाय. ह्याला बरं करतोस की हलो तुझ्या टाळकीत? गाव होन, तू मनुष्य आहेस? अरे मनुष्य आहे, मनुष्य. तुझ्या मनी टाळकुटे नाही. कोणी विचारणार तुम्हाला? आलाय माझे लूट पडायला. दादा माहित आहे काय कळलं? किती छान बरं वाटतं. माझ्या माझ्या बेत झालास की रे माझ्या बाबा. माझी मंगळाई आहे तशी. तिच्या अंगाराचा गुण बरं काही माझ्या. आई मंगळाई, माझ्या पोरासनी सुखी ठेव ग बाई. काय रे तुझ्या देव म्हणजे तुम्हाला रस्त्यातला धोंडा वाटला होय? तुझ्या त्या लावसटीनं आज खेटरानी मारून देवाची विटंबना केली. लाज नाही वाटत तुला? अरे पांडुरंगा, मी किती पापी. पांडुरंगाची विटंबना, घोर अपराध झाला माझ्या हातून. आता आपण सांगाल ती शिक्षा मी आनंदानं सोशील. शिक्षा? त्याला एकच शिक्षा आहे. तू पुन्हा या देवळात पाऊल सुद्धा टाकता कामा नये. खबरदार पुन्हा या देवळात आलास तर. काय? मी देवळात येऊ नको? जर हे आपल्याला प्रेरणादायक वाटले तर श्रावशक डिवोशनल चॅनलला सबस्क्राइब करा आणि भाग 2 पाहण्यासाठी बेल आइकॉन क्लिक करा. धन्यवाद. यदि यह आपको प्रेरणादायक लगा तो श्रावशक डिवोशनल चैनल को सब्सक्राइब करें और भाग 2 देखने के लिए घंटी आइकन दबाएं. धन्यवाद.